अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 3.2 बी यामधलं क्वेश्चन नंबर सेकंड मधले काही एक्झाम्पल बघितले. आता समोरचे एक्झाम्पल आता आपण बघू. क्वेश्चन नंबर सेकंड मधलं 5 नंबरचं एक्झाम्पल काय. 5 नंबरचं एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ 1/3 - 2 cos 2x. या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये cos x होता, तिथं आपण सबस्टिट्यूशन घेतलं होतं tan x/2 = t. परंतु cos 2x आलं तर इंटिग्रल ऑफ द बी टाईप पहिले पाहिलं होतं आपण. बी टाईपमध्ये काय होतं, cos 2x sin 2x होतं. त्या ठिकाणी आपण काय घेतलं होतं सबस्टिट्यूशन tan x = t. मग इथं आपण त्यानुसार सॉल्व्ह करू आपण. आणि dx ची पण व्हॅल्यू काढावी लागली होती आपल्याला, आहे का नाही. मग काय येणार सोल्युशन tan x = t. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. tan x चं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x आणि t चं डेरिव्हेटिव्ह dt/dx. या ठिकाणी काय करावं लागतं आपल्याला, dx ची व्हॅल्यू काढावं लागते, cos 2x ची व्हॅल्यू काढावं लागणार आहे की नाही. मग dx ची काढायची, मग dx इकडे घेऊन टाका आणि sec स्क्वेअर इकडे घ्या. म्हणजे हा डिनॉमिनेटरमध्ये इकडे आल्यानंतर मल्टिप्लायमध्ये, हा मल्टिप्लायमध्ये इकडे आल्यानंतर डिवाइडमध्ये. म्हणजेच काय येणार dx = dt/sec स्क्वेअर x. आता sec स्क्वेअर म्हणजे tan x ची व्हॅल्यू दिलेली, मग sec स्क्वेअर कन्वर्ट इनटू tan च्या स्वरूपात करा. मग sec स्क्वेअर रिप्लेस करा, कशाद्वारे रिप्लेस होणार 1 + tan स्क्वेअर. म्हणजेच काय येणार dx = dt/1 + tan स्क्वेअर x. आता tan x ची व्हॅल्यू माहिती आहे t, त्या ठिकाणी पुट करा dx = dt/1 + tan x मीन्स t, म्हणजे स्क्वेअर आहे म्हणून t स्क्वेअर. dx ची व्हॅल्यू माहीत झाली. आता कशाची व्हॅल्यू माहीत करणार आपण, cos 2x. cos 2x ची व्हॅल्यू काय येणार, cos 2x = फॉर्म्युला आहे 1 - tan स्क्वेअर x/1 + tan स्क्वेअर x. व्हॅल्यू tan x ची व्हॅल्यू माहिती आहे, मग cos 2x = काय येणार 1 - t स्क्वेअर / 1 + t स्क्वेअर. cos 2x ची व्हॅल्यू माहीत झाली, dx ची व्हॅल्यू माहीत झाली, हे पुट करा यामध्ये. देअरफॉर I = इंटिग्रेशन ऑफ 1 dx ची व्हॅल्यू काय dt/1 + t स्क्वेअर, dt/1 + t स्क्वेअर. त्या ठिकाणी पुट केले म्हणजे मल्टिप्लायमध्ये dx बरोबर. नंतर 3 - 2 × cos 2x. cos 2x ची व्हॅल्यू काय 1 - t स्क्वेअर / 1 + t स्क्वेअर. या ठिकाणी काढलेली ती पुट केली. आता सॉल्व्ह करा. dt ला मल्टिप्लायमध्ये काहीच नाही, dt इथंच राहणार. डिनॉमिनेटरमध्ये 1 + t स्क्वेअर इथे कशाला येणार, याला मल्टिप्लायमध्ये येणार डिनॉमिनेटरला. म्हणजेच I = इंटिग्रेशन ऑफ 1 dt ॲज इट इज इथं राहणार 1 + t स्क्वेअर. दोन्ही टर्म्सला मल्टिप्लाय, 3 ला पण आणि या टर्म्सला पण. 3 × 1 + t स्क्वेअर -2 × 1 - t स्क्वेअर / 1 + t स्क्वेअर. याला सेपरेट ब्रॅकेटमध्ये जर घेतलं तरी चालेल. आणि इंटू 1 + t स्क्वेअर. आता हा न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर गेट कॅन्सल बरोबर. म्हणजे I = इंटिग्रेशन ऑफ 1/3 ब्रॅकेटच्या बाहेर 3 ने मल्टिप्लाय करा. 3 × 1 मीन्स 3 + 3 × t स्क्वेअर मीन्स 3t स्क्वेअर. आणि -2 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. -2 × 1 मीन्स -2 आणि मायनस इंटू मायनस प्लस आणि 2t स्क्वेअर इंटू dt. आता लाईक टर्म्स 3t स्क्वेअर 2t स्क्वेअर मीन्स 5t स्क्वेअर. म्हणजेच इथं जाणार 1/5t स्क्वेअर. पॉझिटिव्ह म्हणून अगोदर घेतला आपण. आणि 3 - 2 + 1 आणि इंटू dt. आता पहा इथं क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनच्या स्वरूपात फ्री फ्रॉम कोइफिशियंट. म्हणजे टी स्क्वेअरला फ्री करायचं कशापासून, कोइफिशियंट पासून. 5 बाहेर काढावं लागेल. म्हणजेच काय येणार = 5 कशामधून बाहेर येणार, डिनॉमिनेटरमधून. म्हणजेच 1/5 इंटिग्रेशन ऑफ 1/. मग 5नंच काय करणार, दोन्ही टर्म्सला डिवाइड करणार. 5 गेट कॅन्सल 5ने डिवाइड केल्यानंतर. आणि प्लस 1ला पण डिवाइड कशाने होणार 5ने इंटू dt. 1ला पण डिवाइड कशाने होणार 5ने. आता पहा इथं a² + x² + a². परंतु हा स्क्वेअरमध्ये नाही, त्याला स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करा. स्टँडर्ड फॉर्म्युला लक्षात यायला पाहिजे आपल्या. t स्क्वेअर प्लस 1 कशाचा स्क्वेअर आहे 1चाच आणि 5 कशाचा आहे का नाही, तर मग √5चा 5 मध्ये कन्वर्ट करावं लागेल. स्क्वेअरमध्ये करायचं चालेल. काय येणार मग x² + a². इंटिग्रल स्टँडर्ड फॉर्म्युला काय
1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स काय येणार 1 अपॉन ए टॅन इनवर्स एक्स अपॉन ए. या फॉर्म्युल्यानुसार याला सॉल्व्ह करा. मग काय येणार 1 अपॉन 5 ॲज इट इज इंटू 1 अपॉन ए मीन्स 1 अपॉन रूट ऑफ 5 टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए एक्स मीन्स टी अपॉन ए मीन्स 1 अपॉन रूट ऑफ 5 एच्या ठिकाणी 1 अपॉन रूट ऑफ 5 आणि प्लस सी काय येणार 1 अपॉन 5 ॲज इट इज 1 अपॉन रूट ऑफ 5चं रेसिप्रोकल म्हणजे रूट ऑफ 5 कुठे जाणार वर जाणार न्यूमरेटरमध्ये आणि डिवाइड बाय 1 टॅन इनवर्स ऑफ इथं पण 1 अपॉन रूट ऑफ 5चं रेसिप्रोकल झालं तर कशाला मल्टिप्लाय होत जाणार रूट टीला आणि डिवाइड बाय 1 लिहायची गरज नाही प्लस सी. आता या ठिकाणी पहा रूट ऑफ 5 वर आहे इथं 5 आहे मग 5ला कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागेल याला हा रूट ऑफ 5 कॅन्सल करण्यासाठी याला रूट ऑफ 5 मध्ये कन्वर्ट करावं लागेल म्हणजे 1 अपॉन रूट ऑफ 5 होल स्क्वेअर इंटू रूट ऑफ 5 अपॉन 1 टॅन इनवर्स ऑफ रूट ऑफ 5 टी प्लस सी. आता या ठिकाणी रूट ऑफ 5 आणि रूट ऑफ 5 स्क्वेअर आहे म्हणून एक कॅन्सल होणार म्हणजे स्क्वेअर कॅन्सल करा म्हणजे राहिलं काय इथं 1 अपॉन रूट ऑफ 5 टॅन इनवर्स ऑफ रूट ऑफ 5 आणि टीची व्हॅल्यू काय घेतली होती आपण टॅन एक्स इक्वल टू टी मग पुट करा टॅन एक्स आणि प्लस सी. म्हणजे आपल्याला आन्सर कशामध्ये पाहिजे एक्स व्हेरिएबलमध्ये म्हणून आपण एक्स व्हेरिएबलमध्ये त्याचं आन्सर काढलं. समोरचं एक्झाम्पल आपण आता घेऊ. आता एक्झाम्पल नंबर 7 नंबरचं एक्झाम्पल याच्यामध्ये पहा साइन 2x पण आहे कॉस 2x पण आहे डबल अँगलचे फंक्शन आहे की नाही. मग इथं पण आपण काय करणार टॅन एक्स इक्वल टू टी करा स्टार्ट पुट टॅन एक्स इक्वल टू टी डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आपण यानुसार डी एक्सची व्हॅल्यू करतो काय काढतो डी एक्सची व्हॅल्यू डायरेक्ट घेऊ शकतो डी एक्स इक्वल टू डी टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर कारण इथं टॅन एक्स बाय 2 नाही आहे म्हणून 2 येणार नाही इथं 2 डी टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर येणार नाही डी एक्सची व्हॅल्यू अशा प्रकारे निघणार. नंतर साइन 2x ची व्हॅल्यू कोणत्या फॉर्म्युल्यानुसार 2 टॅन एक्स फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्रिक 2 टॅन एक्स अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स व्हॅल्यू पुट करा साइन 2x इक्वल टू 2 टॅन एक्सची व्हॅल्यू काय आहे टी 2t अपॉन 1 प्लस टॅन एक्सची व्हॅल्यू टी म्हणजे तर स्क्वेअरमध्ये मग टी स्क्वेअर साइन 2xची व्हॅल्यू मिळाली. नंतर कॉस 2xचा पण फॉर्म्युला आहे काय फॉर्म्युला आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स मग त्या ठिकाणी डायरेक्ट काय येणार मग किंवा सविस्तर 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स फॉर्म्युला जे आहे ट्रिग्नोमेट्रिक कॉस 2x इक्वल टू काय येणार 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर म्हणजे कॉस 2x आणि साइन 2x दोन्हीची व्हॅल्यू आपण काढली आणि डी एक्सची व्हॅल्यू पण या ठिकाणी पुट करा. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन काय येणार मग आता 3 प्लस 2 इंटू साइन 2x ची व्हॅल्यू पुट करा 2t अपॉन काय येणार 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर नंतर प्लस 4 इंटू कॉस 2x ची व्हॅल्यू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर इंटू डी एक्स. आता डी एक्सची व्हॅल्यू पुट करा डी एक्सची व्हॅल्यू काय आहे डी टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर इंटूमध्ये येणार डी टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आता इथं न्यूमरेटरमध्ये मल्टिप्लायमध्ये काहीच नाही डी टी इथंच ठेवायचं आपल्याला तो हा डिनोमिनेटर इकडे घ्यावा लागेल डिनोमिनेटरमध्ये हा मल्टिप्लायमध्ये आहे म्हणून मल्टिप्लायमध्ये येणार सर्व टर्म्सला 1 प्लस टी स्क्वेअर म्हणजेच काय येणार इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन काय येणार 3ला पण मल्टिप्लायमध्ये 1 प्लस टी स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 मीन्स 4t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर इंटू 1 प्लस टी स्क्वेअर त्याला ब्रॅकेटमध्ये घ्या प्लस 4 इंटू सेपरेट ब्रॅकेट 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर इथं आहेस याला मल्टिप्लायमध्ये काय येणार म्हणजे हा याला मल्टिप्लायमध्ये येणार काय येणार 1 प्लस टी स्क्वेअर आणि इंटू डी टी इथं राहिला काय मग आता इंटू डी टी. आता बघा हा डिनोमिनेटरमध्ये हा न्यूमरेटर कॅन्सल हा डिनोमिनेटरमध्ये हा न्यूमरेटरमध्ये कॅन्सल इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन काय राहिलं 3 ब्रॅकेटच्या बाहेर 3 मल्टिप्लाय 3 इंटू 1 मीन्स 3 प्लस 3 इंटू टी स्क्वेअर मीन्स 3t स्क्वेअर प्लस इथं काय राहिलं 4t
आणि इथं काय राहिलं प्लस 4 इंटू 1 मायनस टी स्क्वेअर, म्हणजे प्लस 4 मल्टिप्लाय करा. 4 इंटू 1 मीन्स 4 आणि 4 इंटू मायनस टी स्क्वेअर मीन्स मायनस 4 टी स्क्वेअर इंटू डी टी. आता या ठिकाणी पहा दोन्ही लाईक टर्म्स मायनस 4 टी स्क्वेअर आणि प्लस 3 टी स्क्वेअर, म्हणजेच या दोघांचं सबट्रॅक्शन काय येणार निगेटिव्ह येणार, कारण ग्रेटर नंबर इज निगेटिव्ह. म्हणजे इथं येणार इथं 3 प्लस 4 मीन्स 7 आणि इथं येणार प्लस 4t आणि या दोघांचं सबट्रॅक्शन होणार मायनस टी स्क्वेअर. म्हणजेच मायनस असल्यामुळं आपण शेवटी घेतलं फर्स्ट टर्म सेकंड टर्म थर्ड टर्म. आता थर्ड टर्म इथं आता परंतु टी स्क्वेअरचं टर्म्स क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन म्हणजे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. मग ए एक्स स्क्वेअर असेल तर आपण एक्स स्क्वेअरला फ्री करतो कोइफिशियंट पासून. इथं टी स्क्वेअर आहे, टी स्क्वेअरला फ्री करायची गरज नाही कारण इथं कोइफिशियंट नाही आहे मल्टिप्लायमध्ये आहे का, कोइफिशियंट नाही आहे. मग काय करता येईल इथं थर्ड टर्म काढा. थर्ड टर्म इक्वल टू 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ टी, टीचं टर्म्सचं कोइफिशियंट जे आहे आणि द होल स्क्वेअर काय येणार 1/2 इंटू टीचं कोइफिशियंट काय 4 होल स्क्वेअर. आता 2 ने 4ला डिवाइड होतो, 2 1 2 2 2 4, मग 2 इंटू 1 मीन्स 2 आणि होल स्क्वेअर 2 स्क्वेअर मीन्स 4. आता 4 ॲड करा आणि सबट्रॅक्ट करा कशामध्ये थर्ड टर्ममध्ये. काय येणार मग इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/. आता थर्ड टर्म 7 फर्स्ट टर्म सेकंड टर्म थर्ड टर्म ॲड आणि सबट्रॅक्ट म्हणजे काय ना ॲड प्लस 4 हा 4 प्लस करायचं आणि नंतर मायनस करायचं थर्ड टर्मच्या ठिकाणी, नंतर प्लस 4t आणि नंतर मायनस टी स्क्वेअर इंटू डी टी. फर्स्ट सेकंड थर्ड आता हे तिन्ही टर्म्स ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर या स्वरूपात कन्वर्ट कर, कारण 4 कशाचा स्क्वेअर आहे 2चा, मग त्याला स्क्वेअरमध्ये करून हे दोन्हीची काय होणार ॲडिशन म्हणजेच काय येणार 1/7 प्लस 4 मीन्स 11 आणि मायनस 4 म्हणजेच कशाचा स्क्वेअर 2चा स्क्वेअर बरोबर. 4 कशाचा स्क्वेअर आहे 2चा प्लस 4t आणि मायनस टी स्क्वेअर इंटू डी टी. आता ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर या स्वरूपात झालं. मग याला ब्रॅकेट स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करण्याच्या अगोदर काय करता येईल आपल्याला सरळ करून लिहावं लागेल. म्हणजे मायनस जर कॉमन काढलं तर हा निगेटिव्हचं होणार पॉझिटिव्ह, म्हणजेच काय येणार इंटिग्रेशन ऑफ 1/11 ॲज इट इज बरोबर. परंतु 11ला पण आपण स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करू शकतो. तर काय करावं लागेल √11 होल स्क्वेअर आणि या तिन्हीतून मायनस कॉमन तर काय येणार मायनस टी स्क्वेअरचं होणार प्लस टी स्क्वेअर प्लस 4tचं होणार मायनस 4t आणि मायनस 2 स्क्वेअरचं होणार प्लस 2 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी टी. आता पहा ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर या स्वरूपात झालं. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1/, काय करता येईल √11 होल स्क्वेअर आणि मायनस फर्स्ट टर्म म्हणजेच काय टी, मिडल टर्म इज मायनस म्हणून मायनस आणि सेकंड टर्म म्हणजेच कोणता 2, थर्ड टर्म इज 2 होल स्क्वेअर इंटू डी टी. आता पहा स्टँडर्ड फॉर्म्युलेच्या स्वरूपात झालं. स्टँडर्ड फॉर्म्युला कोणता ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर बरोबर. 1/a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा कॉन्स्टंट आहे, मग त्यानुसार आपण याला सॉल्व्ह करू शकतो. मग इकडे घेऊ आपण समोर काय येणार स्टँडर्ड फॉर्म्युला कोणता येणार इंटिग्रेशन ऑफ 1/a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. काय स्टँडर्ड फॉर्म्युला 1/2a लॉग ऑफ मॉड ऑफ काय येणार a प्लस एक्स अपॉन a मायनस एक्स प्लस सी. तुम्ही पाहू शकता स्टँडर्ड फॉर्म्युले तुम्हाला पूर्ण लिहून दिलेले आहे बरोबर. मग त्या फॉर्म्युलेनुसार इथं याचा आन्सर येणार इक्वल टू काय येणार 1/2a 1/2a 2a मीन्स काय येतं a च्या ठिकाणी √11 बरोबर. लॉग ऑफ मॉड ऑफ a प्लस a मीन्स √11 प्लस एक्स एक्सच्या ठिकाणी काय येतात t-2 अपॉन a मायनस एक्स a मीन्स √11 आणि मायनस एक्स मीन्स t-2. इथं मग मायनस असल्यामुळे ब्रॅकेटमध्ये घेऊ t-2 मॉड कंप्लीट प्लस सी इक्वल टू काय येणार 1/2 इंटू √11 मीन्स 2√11 लॉग ऑफ मॉड ऑफ. आता या ठिकाणी पहा √11 प्लस t-2 अपॉन हे सीन्समध्ये लिहून घ्यायचं हे फॉर्म्युला √11. आता मायनसने याला मल्टिप्लाय करा मायनस टी प्लस मायनस इंटू प्लस टी मायनस टी मायनस इंटू मायनस मीन्स प्लस 2 प्लस सी. आता आन्सर मिळाला आपल्याला परंतु टीच्या स्वरूपात नाही पाहिजे आन्सर
कशा स्वरूपात पाहिजे एक्स व्हेरिएबल, मग टी ची व्हॅल्यू काय घेतली होती आपण tan x, मग tan x इकडे पुट करा 1/2√11 log ऑफ मॉड ऑफ √11 प्लस टी मीन्स tan x मायनस 2/√11 मायनस tan x आणि प्लस 2 आणि प्लस सी. अशा प्रकारे आपण दोन एक्झाम्पल बघितले. पहिले साइन एक्सचे कॉस एक्सचे बघितले, आता साइन 2x कॉस 2x बघितले. आता समोरचे काही एक्झाम्पल आहे ते तुम्ही सॉल्व्ह करा. नाही काही समजले ते एक्झाम्पल नाही आले सॉल्व्ह करता तर मला कमेंट्समध्ये टाका, मी ते समोरचे एक्झाम्पल घेऊन टाकेन. ओके, थँक्यू.